या ठिकाणी पाठवायचं आहे टीम भादाने. पाहू शकाल आपल्यामध्ये पाहू शकाल सुभाजी मोरे आज उपस्थित झालेले आहेत आणि जरूर इंडिया नेव्हीमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करूया. मी पुन्हा एकदा अनिलदादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुभाजी मोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. इंडियन नेव्ही याच्यामध्ये ते कार्यरत आहेत आणि चांगले क्रीडपटू आहेत. अनेक वर्षापासून पाहतो की कुरुन गावाची ते सेवा करतायत आणि त्यांचा हा सन्मान अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धन्यवाद. पुन्हा जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. पहिलाच बॉल अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. 1+1 2 धावांनी आता पण सुरुवात होत असताना आपण जी स्पर्धा पाहतात वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे आयोजित स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक 2025 2 धावा बादरा टीमच्या आता स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंडला बॅटर विश्वास पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस आणि थेट यष्टांचा फलंदाज बाद. विकेट गॉन. आउट होतो. एक फार मोठा धक्का. फुल टॉस बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर प्रॉपरली मिडल करता आलेला नाही आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. बाद होणारा पहिला खेळाडू. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. बॅटिंग करत असताना एकविरा भादाने संघाला. पडगा टेनिस क्रिकेट पीटीसी मधील नामवंत स्पर्धा नामांकित क्रिकेटर आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही खेळताना पाहतात. SK श्रीकृष्ण क्रीडांगण सापेतून आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स सापेची स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व क्रिकेट रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आज सुपर संडे आणि प्रत्येकी प्रेक्षक स्टँड्स मध्ये क्रीडा रसिक आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेताना. आदरणीय माणिक तरणे आपलं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल राईट अमोद विकेट. ओ चीप केलाय हवेत आहे बॉल. कॅच ड्रॉप. झेल ड्रॉप केले त्या ठिकाणी. सहज सोपा झेल होता आणि पहा खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय वाहुली टीम कडून जेथे झेल होती तेथे झेल ड्रॉप करण्यात आले आणि 2 धावा देखील खर्च करण्यात आल्या. वाहुलीचा अगोदर एक संघ देखील खेळला समीर टानगे आणि मिथुनचा परंतु तो संघ परास्त झाला. आता वाहुलीकरांचं लक्ष लागलं या टीमवरती. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येकी गावकरी एकच विचार करतो की आपल्या गावचा संघ पुढे जावा. नवीन बॅटर भूषण. स्ट्राईक एंडला हा फुल टॉस होता. इथे देखील फायदा उचलता आलेला नाहीये. बघा फलंदाज देखील चुका करतात आणि गोलंदाज शुभम देखील चुका करताना दिसलाय. वारंवार फुल टॉस त्याने हाताळले परंतु फलंदाजांना फायदा त्याचा घेता आलेला नाहीये. पॉवर प्ले विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगला स्टार्ट मिळून द्यावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट हे ते तुम्हाला सुरू करावं लागेल. विशेषतः तुम्ही ज्या वेळेला पॉवर प्ले मध्ये खेळ करता तेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक आक्रमक पॉझिटिव्ह स्टार्ट देणं आपल्या टीमसाठी अत्यंत गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पुन्हा एकदा फुल टॉस होता. येथे देखील पूर्णपणे बीट झाला. बॅटर डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास आणि भूषणी जोडबोली. मनोज आउट झालाय. शून्यावरती तो आउट झाला. फुल टॉस बॉल होता. आई एकविरा भादाने हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय वाहुलीच्या विपक्षामध्ये. मॅच नंबर 4 चौथा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. सॉफ्ट अँड डिफेन्सिव्ह फटका. स्ट्रोकला चेक केलं. एकचा बाउन्स घेणारा बॉल होता आणि हा चेंडू सरळ येतो गोलंदाजाच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्कोर कार्ड थांबलेलं तुम्ही पाहताय. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या. त्या धावफलकावरती 5 धावा. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि काल देखील आपण पाहिलं खूप चांगल्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या. काल सेमीफायनल मध्ये विकी स्पोर्ट कुक्सेनं धडक मारली. पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभम. समोर स्विंग केला. ऑन साइडला फिल्डर येतात. बॉल खाली. झेल पकडली. फलंदाज बाद. विकेट गॉन.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे फिल्डरला थेट निवडलं मिड विकेटला. कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये क्षेत्ररक्षकानं. चांगला झेल पकडला. सेकंड ओव्हर फॉरेन कडून सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी प्रज्वल येतोय बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक शुभमच्या माध्यमातून आपण बघितलं. आता नॉन पॉवर प्लेला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल आउट अपील, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. विकेट गॉन. धक्का लागतोय तिसरा आणि 1 विराबादाने संघाला. प्रेक्षक स्टँड्स मी पाहत आहे त्या स्पर्धेत ज्यांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. प्रज्वलचा कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा. बॅटरच्या बरोबरीने कीपर सुद्धा बीट झाला. बॉल मागे येतोय शॉट थर्डमॅनला. तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर तेवढं नियंत्रण नव्हता गोलंदाज शुभमचा. बरेचसे फुलटॉस त्यानं हाताळले होते परंतु येथे प्रज्वलनं चांगली सुरुवात केलेली आपल्या टीमसाठी. डिसिप्लिन गोलंदाजी तो करतोय. यावेळेचा बॉल अगोदरच स्ट्रोक अटेन केला त्या ठिकाणी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. कुठेतरी आता टायमिंग करावं लागेल, मिडल करावं लागतील. फलंदाज थोडेसे झुंजतायत, स्ट्रगल करतायत धावांपासून. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्याची तुम्हाला पाहायला मिळाली आहे. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता, खूप जास्त बाहेरचा बॉल खेचून मारला, हवेत होता, झेल पकडली. आणखी एक धक्का. भादाने टीम बॅकफुटला. जास्त बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि फायनली विकेट मिळत असताना प्रज्वलला दुसरी. पहिल्या बॉलवर देखील सफलता. एकविरा बादने नावाप्रमाणे खेळ त्यांचा झालेला नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक येतोय 6व्या क्रमांकावर. लेफ्टी बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. थोडंसं आता फील्ड प्लेसमेंटमध्ये देखील बदल करण्यात आला. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट. स्क्वेअर लेग लाईक फिल्डर लेफ्टी बॅटर ऋतिक समोर. पार्टनरशिपची आवश्यकता आता इथून टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद होत आहेत त्याच्यामुळे भागीदारी करणं आता इथून गरजेची आहे. ती पार्टनरशिप बनवावी लागेल.
आज टीममध्ये विजू आपल्याला दिसत नाहीये. त्याचबरोबर स्वप्नील देखील एक चांगला फलंदाज आहे, तोही आज संघामध्ये दिसत नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं संघ अडचणीमध्ये सापडला. त्यांची उणीव भासते सध्या बॅटिंगमध्ये. प्रज्वल पुढचा बॉल राऊंड द विकेट सामना करेल बॅटर ऋतिक. चला वेळेवरती लक्षात तुझ्या टीम वाहुली. यावेळेला लॉफ्टेड हिट, पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर चुकीचं त्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याचमुळे पंचांनी नो बॉल देखील घोषित केलेला आहे आणि या बॉलवर एकूण धावा मिळतात 7. सात धावा या ठिकाणी मिळाल्या. जो दबाव वाढत होता तो दबाव आता कमी जरूर झालेला या फटक्यानं. फ्री हिटचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर आला, परंतु या ओव्हरमध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होत्या त्या धावा आता येत आहेत. डॉट बॉल आला षटकारानंतर. परफेक्टली यॉर्क लेंथ होता. ब्लॉक होल्डमध्ये बॉल येते. प्रत्युत्तरच देता आलेलं नाहीये फलंदाजाला. स्कोर कार्ड तुम्ही पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय धावफलकावरती 14 ह्या आकड्यावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. राऊंड द विकेट पुढचा बॉल प्रज्वलचा ऑन साइडला स्विंग केलाय. जबरदस्त पॉवरफुल हिट. लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. ऋतिकनं आल्या आल्या आता त्याच्या आल्याची प्रचिती प्रेक्षकांना दिलेली आहे. काय बॅटिंग करतोय लेफ्टी फलंदाज. हवेची साथ देखील त्याला मिळते आणि सध्या तो त्याच गोष्टीचा फायदा उचलत असताना 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत आणि धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 रन्स. दबाव वाढत होता परंतु त्या दबावातून आता बाहेर काढलाय. 20 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात. फर्स्ट ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला असणारा भादाणे संघ. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 21 धावा 21 रन्स. चला यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना असेल चिरोबा वाशेरेच्या विरुद्ध भार्गव 11 वारलीपाडा. असा सामना तुम्हाला ह्यानंतरचा बघायला मिळेल आणि त्यानंतर जो सामना असेल तो सरस्वती स्पोर्ट खालिंगच्या विरुद्ध गावदेवी स्पोर्ट वडवली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 21 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बाळू येतोय 3ऱ्या षटकामध्ये. सामना करेल बॅटर ऋतिक. फुल टॉस बॉल मिस टायमिंग. हवे ते बॉल मिड ऑफ द फील्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय परंतु रनआउटची संधी आणि फलंदाज धावबाद. फायनली नियतीला हेच मान्य होतं की ऋतिकचं बाद होणं आणि कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो आउट होतोय. भादाने संघाला आणखी एक धक्का. उडाला होता बॉल परंतु मिड ऑफ द फिल्डर ज्या पद्धतीने धावत होता त्याच्या बॉडीवरून बॉडी लँग्वेज वरून आपल्याला कळून आलेलंच की हा कॅच ड्रॉप होणार आहे. आकाश मला वाटतं चेंडू खाली पोहोचत होता. नाही सध्या आता आयुष्यामधील दुसरं सत्र दुसरा डाव त्याच्या सुरू झालेला आहे.
त्याच्यामुळे फोकस तिकडे जास्त असावं. बाळू पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅटर राजाला तुम्ही पाहतायत. राजा आणि त्याच्या सोबतीला आता तुम्ही पाहाल ओमकारला. ओमकार एकच बॉल त्यानं फेस केला. ऋतिकनं बाद होण्यापूर्वी 13 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये 2 षटकार त्यानं खेचले. शेट्टी चांगले स्कोरिंग करतात आणि कोट्टी चांगले अंपायरिंग करतात. चला नेक्स्ट मॅच. वाशेरी कॅप्टन आणि वारलीपाडा दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, पहिलं सत्र संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला 3 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचे आहेत. तुमच्या अंगी किती महान खेळ असू द्या, परंतु तुमच्या अंगी शिस्त नावदेवी स्पोर्ट्स सापे त्यांची स्पर्धा तुम्ही पाहतायत. हे सॉन्ग देखील तुम्हाला आपल्याला नक्कीच कालपासून ऐकायला मिळालेलं आहे. आई गावदेवी सापे टीमच्या नावाचं आणि सर्व खेळाडूंचं गुणगान त्या गीतामध्ये आपण ऐकतोय. बालू पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथेही प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न त्याचे अपयशी आणि बॉल सरळ सीमारशीच्या पलीकडे. 4 धावा चौकार. चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न राहिला. चला बॉल आतमध्ये पाठवायचा. आमचे बॉल बॉईज मला वाटतं आज सुपर संडेचा आनंद तेही घेत आहेत. काही वेळातच ते देखील बाउंड्री लाईनचा ताबा घेतील. स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामशेठ पाटील व स्वर्गीय वैभव पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. आणि आज दुपारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा मेगा फिनाले हिंदुस्थानच्या विरोधात न्यूझीलंड, जो नॉकआउट्समध्ये नेहमीच भारताला भारी पडलाय, यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. विकेट कीपर जज करतोय. सॉफ्ट डिस्मिसल. विकेट गॉन. बॅटर गोज बॅक टू डग आउट. खरं तर विकेट टेकर हा बॉल नव्हता. विकेट टेकिंग डिलिव्हरी जरूर नव्हती, परंतु क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये गोष्टी आपल्याला घडामोडी घडताना दिसत असतात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 26 धावा 26. तिसऱ्या षटकामध्ये बाळू गोलंदाजी करतोय. मॅच नंबर 4 आपण आजच्या दिवसामधील 4था सामना पाहतोय. थोडासा बदल केला. आज कालिंगच्या विरुद्ध चिंचवली असा सामना होता. तो चिंचवली संघ मला वाटतं काही कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीये. त्याच्यामुळे सरस्वती कालिंगच्या विरुद्ध वडवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज खानिवली देखील संघ खेळताना आपण बघतोय. एक सामना त्यांनी जिंकलेला आणि त्याच्याच बाजूचा वडवली संघ देखील आता तुम्हाला आज खेळताना दिसेल. 26 रन्स ऑन द बोर्ड. नवीन बॅटर अजय 9व्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानात आला. असं आता वाटतंय की धावबादचा धोका उद्भवलाय. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. मिड विकेटला बॉल वेगानं सरसावतोय. तेथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव सहजगत्या मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 27 वर. धावा चांगल्या बनल्यात, परंतु विकेट्स फार वेगानं गेलेल्या आहेत. 7 खेळाडू आतापर्यंत बाद होत आहेत. 27 धावा स्कोर कार्डवर असताना अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. लोवर फुल टॉस स्वीप केला ऑन साईडला. सुपर टायमिंग, सुपर शॉट. Ball out of the park. Calculated sixer. लोवर फुल टॉस बॉल होता. स्वीप करत असताना बॉलला थेट पाठवले. षटकार आपल्याला बघायला मिळतोय. ग्रेट शॉट.
आणि बघता बघता धावा झालेल्या 33 वर. हा षटकार ओमकारच्या बॅटमधून आला, जो ओमकार 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे, परंतु त्याच्याकडे जास्त स्ट्राईक रेट मिळालेली नाहीये. अंतिम षटक, शेवटचं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी सँडी येतोय बॉलिंग मार्कवर. बघा मंडळी, आता आपण टेम्परेचरचा विचार केला तर भरपूर हाय टेम्परेचर तुम्हाला तापमान बघायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे खेळाडूंना देखील विनंती असेल की जेव्हा कधी आवश्यकता वाटली तुम्हाला पाण्याची तर बिनधास्तपणे पाण्याची मागणी करा. आता बॉडीला सुपर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. सँडी येतोय बॉलिंग करण्यासाठी. ट्विन्स ब्रदर्स आपण पाहतो या टीममध्ये, प्रज्वल आणि सँडी दोघेही चांगले खेळाडू आहेत. प्रज्वलनं एक षटक हाताळलं, भरपूर महागडा ठरला, 16 धावा खर्च केला, परंतु आता सँडी आल्या अंतिम षटकामध्ये. साईड आर्मनं गोलंदाजी करतोय यावेळेला. थोडंसं बॅकफुटला जाऊन क्रॅकिंग स्ट्रोक पंच केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आहे. थोडासा वाईट थ्रो तुम्हाला बघायला मिळाला. वाईडही होता आणि वाईटही होता थ्रो, आणि त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या. उंच कुरा हा फलंदाज तुम्ही पाहतात. कॅरिबियन बेटांवरील जसे खेळाडूंना आपण बघतोय, वेस्ट इंडियन क्रिकेटर्सना, भले अजयचा रंग गोरा आहे परंतु शरीर यष्टी सेम कॅरिबियन खेळाडूंप्रमाणेच त्याची आहे. गोलंदाज थोडासा घाबरेल ज्या पद्धतीने तो उभा राहतो बॅट घेऊन. स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर 1 धावेने आता पुढे जाताना 36 वर. कालचा हायलाइट एक मात्र अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये बघितलं, मयूर जाधव कांदलीचा, त्याच्या नावी ते राहिलं. ओ लॉफ्टेड हिट, वाह काय फटका खेळला. ताकदवान खेळाडू आहे आणि ताकदवर फटके तो सादर करू शकतो. त्याच्या बॅटमधून येतोय तुफानी षटकार. आपण जसं पाहतो त्याच शरीर यष्टीचा खेळाडू दिसतोय आणि ताकद देखील त्यांच्याच प्रमाणे या हिंदुस्थानातील भादाणे गावातील अजयच्या या खेळीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ग्रेट शॉट. षटकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 42 धावा आहेत, 42 रन्स. अंतिम षटक सँडीचा आता भरपूर महागडं दिसतंय. पहिल्याच 2 बॉलवर 9 धावा त्याच्या विरुद्ध कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. आई एकविरा बादर टीम बॅकफुटला होती, परंतु आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये, या डावामध्ये त्यांचा चांगला कंट्रोल येथे देखील दिशेवरती नियंत्रण दिसत नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव संख्येमध्ये आता वाढ होताना स्कोर आता 1 धावेने पुढे गेलेला आहे 43 वर. चला टीम वाशेरेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. वारलीपाडा टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया की नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. असं वाटतंय की आता 50च्या वर धावा इथून जोडण्याचा प्रयत्न दिसतोय. तो यावेळेला आतमध्ये येणारा बॉल, धाव घेत नाहीये अजय, यावेळेला धाव घेत नाहीये. परंतु एक गोष्ट त्यालाही लक्षात घ्यावी लागेल की ओमकारच्याही बॅटमधून एक षटकार आलेला आहे, परंतु असं वाटते की अजय कॉन्फिडन्सनी, आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सांगतोय की हे षटक मला फेस करू द्या, आणखी 2 मोठे फटके खेळू शकतो मी. परंतु इथे सँडी पलटवार करताना लेट बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट केला. कव्हर पॉइंटला बॉल येतो, वेगानं क्षेत्ररक्षक येतात, बॉलवर थोडंसं फंबल, सेकंडचा कॉल. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. स्कोर 2 धावाने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 45 धावा, 45 रन्स. फर्स्ट ओव्हर मध्ये 5 धावा, 2 विकेट टॉप ऑर्डरचे गेले होते, परंतु तेथून काय पलटवार केलेला. एक नो बॉलवर जो षटकार आला ना, तेथून पुन्हा एकदा मोमेंटम मिळालं ते भादानेकरांना, आणि तेथून मात्र त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये. कमालीचा खेळ त्यांच्या फलंदाजांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल सँडी ओव्हर द विकेट. अजय समोर यावेळेला ऑन साइडला पूल केलाय अलॉंग द कार्पेट. बॉल वेगाने सरसावतोय, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, परंतु येथे 1 धाव मिळाली आहे. स्कोर आता 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघता 46, 46 फायटिंग टोटल. फायटिंग टोटल नाही तर भरपूर मोठी टोटल आता आपण म्हणूया.
कारण 40च्या वर जेव्हा जेव्हा धावा बनलेल्या आहेत चेसिंग करते वेळेला भरपूर कठीण झालंय. यावेळेला लॉफ्टेड हिट, पुन्हा एकदा मोठा फटका ओमकारच्या बॅटमधून आणि बॉल सरळ मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. सांगितलं होतं ना की ओमकारकडे देखील क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे आणि अखेर त्याच्या बॅटमधून आला षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे ती धावफलकावरती एकूण 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. चला आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील टॉस बॉक्स मध्ये चेरोबा वाशरे आणि भार्गव 11 वारलीपाडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आदरणीय विनोद शेलार मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे टॉस करावं आणि नागेश बजागे यांनाही विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं, ज्यांच्या शुभाचे आपण करणार आहोत टॉस. सन्माननीय आमच्या पाहुण्यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील ज्यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला. प्रथमतः दोन्ही कॅप्टनला आपण टॉसची माहिती देऊया. एका बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे स्वर्गीय रामशेठ व स्वर्गीय वैभव स्मृती आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ज्यांनी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे अनिल दादा पाटील. दोन्हीपैकी कॉल करायचा. मॅच असेल 4 षटकांची. चला वारलीपाडा कॅप्टन कॉल करतायत. अनिल दादा पाटील असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. अनिल दादा पाटीलच येत आहेत. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स देखील देत आहोत. स्वर्गीय बाळाराम धनगर यांच्या स्मरणार्थ ती कोल्ड ड्रिंक स्पॉन्सर आपल्याला करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. परंतु टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय घेता वाशिरे समोर? क्षेत्ररक्षण काय सांगशील क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण? येस, प्रथम आपण टॉस विनिंग कॅप्टनला देऊया कोल्ड ड्रिंक्स. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडंसं आता त्यांनी डिसिजन रिव्हर्स केला आहे. बॅटिंग करतोय. वाशिरे समोर एखादा सामना झाला या वर्षामध्ये? हो झालंय वाटतं मागे. मग तुमचा खेळ चांगला होता की वाशिरेचा चांगला होता त्या मॅचमध्ये? ते जिंकलेले वाशिरा संघ. परंतु वारलीपाडा टीमनं या वर्षामध्ये आतापर्यंत ट्रॉफी जिंकली आहे. हो सेमीफायनल मारलेली वाफाल्याला आणि 3 नंबर आहे देवलीला. म्हणजे चांगली सुरुवात आहे. एक जाता जाता आता स्पर्धा जवळजवळ संपत आलेल्या आहेत. जाता जाता एक हॅपी एंडिंग करण्याचा प्रयत्न असेल ही ट्रॉफी जिंकून. हो नक्कीच. त्यासाठी शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या टीमला. टॉस तुम्ही गमावलेला आहे. टॉस जिंकून काय करणार होता? क्षेत्ररक्षण. मनासारखं घडलेलं आहे कारण फिल्डिंगच तुम्हाला मिळाली आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवाल? कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. महेंद्रच्या सोबतीला तुला काय वाटतं की आज कोणत्या खेळाडूकडनं तुला जास्त अपेक्षा? खरं तर आमच्या टीममध्ये सध्या तरी आम्ही 11 प्लेयर असे कॉम्बिनेशन आमचं जमत नाही गेम प्लॅनमध्ये. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे आमची टीम बॅकफुटला आहे. या वर्षा म्हणजे एकही ट्रॉफी जिंकली आहे? 1-2 ट्रॉफी आल्यात पण फायनलिस्ट अजूनपर्यंत झालेलो नाही. क्या बात आहे. मग या स्पर्धेमध्ये आता अगदी जवळचं गाव आहे. सापेची स्पर्धा अनेक वर्षांपासून आपण बघत आलेलो. चांगलं आयोजन असतं. या वर्षामध्ये तुला कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आणि साप्यावर खेळायचं बोललं तर आमच्या गाववाल्यांचा सपोर्ट खूप असतो आणि ते खूप एक्सायटेड असतं या इथे साप्याच्या ग्राउंडवर टुर्नामेंटसाठी. त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. शुभेच्छा असतील त्यासाठी तुम्हाला देखील. टॉस संपन्न टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कृष्ण भार्गव 11 वारलीपाडा आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना टीम वाशिरेला तुम्ही पाहणार आहात. जाऊया आपण पुन्हा एकदा योगी पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण युवा अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्रज्ञा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अभिषेकजी नागावेकर
यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय राम शेठ व वैभव पाटील स्मृती चषक 2025 मध्ये या स्पर्धेच्या जनात अनिलदादा पाटील आणि वैभव फॅन टीम आणि आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा डे क्रमांक 2 आणि या पावसाळ्याला या ठिकाणी लक्ष चांगला उभारला आहे. आई एकविरा स्पोर्ट भादाडी संघाने 52 धाबा जोडल्या. 53 धाबाचा पाठलाग करण्यासाठी जय हनुमान वावडी संघाने सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम जाधव त्याच्या सोबतीला पाहिला तर प्रज्वल पाटीलला आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात केली आज अजयनं. आज विजू गीतेची मात्र अनुपस्थिती आहे. आज स्वप्नील कथुरे सुद्धा मात्र संघामध्ये नाहीये. म्हणजे कुठे बॉलिंग जो अटॅक आहे तो मात्र थोडासा वेग पाहायला मिळतोय एकविरा भादाडी संघाचा. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सुरुवात चांगली केली अजयनं. हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु रायझिंग डिलिव्हरी बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आणि एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर विश्वास जाधव सुद्धा मात्र विश्वासानं चेंडूला कलेक्शन करतोय. पहिल्या इनिंगचा आपण जर विचार केला तर एक छोटीशी पार्टनरशिप पाहिली आपण. ओमकार त्याच्यानंतर पाहिलं तर ऋतिक कडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली आणि शेवटच्या क्षणाला अजयनं चांगला फिनिशिंग टच दिला. बॅटची कडा शॉट तडमेला मनोज कडू आहे. डायरेक्ट हिट झालाय परंतु दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले आणि ऐकर पहिली धाव शुभम जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. श्री गणेश होत असताना जय हनुमान वाहुली संघासाठी त्याच गावाला श्रीकांत गायकर साहेब बिलॉंग करतायत. आणि तसं जर पाहिलं तर सापे गावावरती त्यांचं अपाट प्रेम आहे. सापेकरांचा त्यांच्यावरती अपाट प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा जेव्हा सापे गावामध्ये मग कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत गायकर साहेबांची आपल्याला जरूर उपस्थिती पाहायला मिळत असते. मग सापे गावेच नव्हे तर आपल्या परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असू द्या. एक धाव फलकावरती लागली गेली. 53 धाबांचा सध्या पाठलाग सुरू आहे. तसेल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय शॉट मिडविकेटला डीप वरून फिल्डर वेगाने पोहोचतोय. चांगला क्षेत्रक्षेप फेकी चांगली झाली परंतु चित्त्याच्या सप्लायनं 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. परंतु 1 पंचांचा 1 शॉटचा इशारा पहा. या कडक गुणामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त पंचाची भूमिका. पंच रॉकी सर पूर्णपणे या घारीच्या नजरेप्रमाणे या स्पर्धेवरती त्याची नजर आहे आणि त्याच्या नजरेतून मात्र कुठलाही गोलंदाज किंवा फलंदाज वाचू शकला नाहीये. 2 धाबा 10 फलक्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं वाटतं की पॉवर प्लेच्या शिकल्यामध्ये पॉवरफुल सुरुवात पाहायला मिळेल परंतु अजयनं आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलाय. चांगल्या अचूक लेंथवरती सध्या तो मारा करतोय. हो पंच करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट पॉइंटला फिल्डर तैनात त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम जय हनुमान वाहुली संघाला फलंदाज बाद झालाय मिस्टर प्रज्वल पाटील. अनेक वर्षे पाहिली की आपण वाहुली गावातून एक संघ खेळताना पाहायचो परंतु सध्या जसे गड पडले जात आहेत तसा गड आता मात्र वाहुली गावामध्ये सुद्धा पडलाय. कारण आता 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज दोन्ही संघ मात्र खेळले. यापूर्वी समीर ठाणगे मिथुन ठाणगे यांचा संघ पराभूत झाला आणि आता मात्र सँडी पाटील आणि प्रज्वल पाटील यांचा संघ सध्या पाहतोय थोडंसं संकटामध्ये सापडलाय. नवी फलंदाज प्रणित आलाय. ओहो पावसाळ्याला चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि सध्या पाहिलं तर हा सामना समीर ठाणगे सध्या एन्जॉय करतो यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवरती आपल्या सहकाऱ्यांच्या समेत. पहिल्या षटकाचा केली तर मात्र संपर्क झाला परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी. फक्त 2 धावा खर्च केल्या. गडी बाद केला 1 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 51 धाबांची आवश्यकता आहे. नॉन स्टॉप क्रिकेट तुम्हाला इथे खेळायचं आहे त्यामुळे विनंती करतो की जास्त वेळ आज टीम मीटिंग नको आहे. आणि पाहू शकला स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे आधारस्तंभ ग्रामपंचायत सापेचे माजी सरपंच सन्माननीय अनिलदादा पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सुट्टीला पाहिलं तर माणिकजी तरणे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं करूया आपण कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
हायलाइट क्रिकेट आता खेळावं लागेल, धावांचा वेग इथे वाढवावा लागेल, मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. ती ताकद शुभम जाधवकडे आहे आणि त्या ताकदीनुसार त्याला मात्र खेळ या ठिकाणी सादर करावा लागेल. चला मनोज कडू, आपल्याकडे जास्त वेळ नाही मित्रांनो, तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. एकूण 4 दिवसांची स्पर्धा आहे. कालचा दिवस आपण जर पाहिला तर विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया कुठला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, 4 टॉपमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ आज क्वालिफाय करेल तो पहिल्या सेमीफायनलमध्ये विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या विरोधात खेळणार आहे. गोलंदाज ओमकार वाशिरे विलेश टोकाकडून षटकाला सुरुवात करेल आणि स्ट्रायकिंग एंडला आहे शुभम जाधव. ओहो, चेंडू खाली राहिलाय, थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमने केला, त्याचवेळेला चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. अगदी आमच्या समोर जो प्रेक्षक स्टँड आहे त्या स्टँडमध्ये पाहू शकाल, प्रेक्षक वर्गामध्ये बसून सध्या SK स्पोर्ट्स साफे संघाचे पुरस्कर्ते साफेगावचे उद्योजक DS मागे सध्या मात्र एन्जॉयमेंट करतायत, कारण प्रेक्षकांमधून बसून सामन्यांचा आनंद घेणं ही वेगळी मजा आहे. वेलकम DJ मागे, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. परंतु या ठिकाणी एक्सप्रेस डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, कुठल्या प्रमाणे हा चेंडू शुभमला उमगला नाहीये. शुभमला आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, त्या 5 चेंडूपैकी फक्त त्याच्या बॅटमधून निघाले 1 डाव आणि या ठिकाणी धाव संख्या स्थिर, 1 गडी बाद 2 धाबा. अजून विजयासाठी 51 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. प्रयत्न करतोय, मोठे फटके शोधण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठल्या प्रमाणे संपर्क होत नाही. परंतु या ठिकाणी पाहू शकाल बॅटची कडा लागली आणि अखेर जय हनुमान वाहुली संघाला लागला दुसरा धक्का. फलंदाज शुभम जाधव बॅक टू द डगआउट. कारण या गोष्टी होणारच होत्या, कारण शुभम पूर्णपणे चाचपडत होता, कुठल्याही प्रमाणे चेंडूच्या तो रेषेपर्यंत पोहोचत नव्हता आणि त्याचमुळे 7 चेंडूचा खेळ सामना करत असताना त्याच्या बॅटमधून फक्त 1 धाव निघाली. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान वाहुली संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ सध्या एक विरासपट भादाडे संघाच्या वतीने आपण पाहतोय. ओहो, सबमरीन डिलिव्हरी, विकेट किपर विश्वास जाधवकडे मात्र थोडंसं हेजिटेशन पाहिलं, परंतु त्याच चुकीने त्याच मिस्टेकनं मात्र प्रणितनं धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावडे. आता मात्र पाहू शकाल कासव छाप गतीने धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय. ज्याप्रमाणे एखाद्या वंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय, त्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जय हनुमान वाहुली संघाचे फलंदाज तडफडत असताना धाबा शोधावा लागतील. पुन्हा 30 लाईन. असं वाटतं की विकेट्सवरती एखादी कॉईन ठेवलाय भादानेकरांनं आणि त्या कॉईननुसार मात्र सध्या गोलंदाजी पाहतोय. सुरेश आला होता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती प्रणितच्या सोबतीला. त्याने आतापर्यंत पाहिलं तर 1 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 1 डाव. प्रणितने 1 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1ही धाव निघालेली नाहीये. 2 आकड्यावरती 2 फलंदाज इथे मात्र गमावले गेले आणि असं वाटतं की हा सामना कुठेतरी एकतर्फा होतोय की काय. बॅटची कडा लागली गेली, शॉर्ट टर्मिनल फिल्डर आहेत. ओहो, येणारा भविष्य असावा भादाडे संघासाठी. असं वाटतं की किमान 10 ते 12 वर्षाचा तो खेळाडू आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आणि काल मी अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये 7 वर्षाचा खेळाडू पाहिला आणि जरूर त्याने जे क्षेत्ररक्षण केलं त्यासाठी किमान 1000 रुपये तरी पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये पटकावलं. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही. तुम्ही कुठल्याही वयामध्ये क्रिकेटचा खेळ खेळू शकता आणि कुठल्याही वयामध्ये क्रिकेटचा खेळ पाहू शकता. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहा, अजयने जेवढा धावा खर्च केल्या होत्या तोच सेम रिझल्ट ओमकारने सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केलाय. त्याने सुद्धा 2 धावा खर्च केला, दोघांनी 1 गडी बाद केला आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे टीम जय हनुमान वाहुली संघाला.
बजरंग बलीप्रमाणे आता हनुमान उडी मात्र या ठिकाणी घ्यावी लागेल फलंदाजांना. आणि यानंतर जो पुढील सामना आहे भार्गव 11 वारलीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. चेरोबा स्पोर्ट वासिरे संघ आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे फिल्डिंग सजवण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता असता. गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी भूषण आता मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आज विजू गीतेच्या अनुपस्थितीमध्ये स्वप्नील कथोरेच्या अनुपस्थितीमध्ये आज भूषणला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि तसं जर पाहिलं तर भूषण एक अष्टपैलू खेळाडू आहे भादाणेकरांसाठी. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला तो खेळ साकार करत असतो. मग मनोज कडू असेल, अजय असेल, आणि हा संघ सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात उदयास आलाय. कारण एकविरा स्पोर्ट झुपाड्याच्या स्पर्धेमध्ये रनरअपची ट्रॉफी या संघाने उचलली विकी स्पोर्ट कुच्छ संघाच्या विरोधात खेळत असताना. चला खेळाला सुरुवात करायची आहे. भूषण जास्त वेळ आपण घेऊ नका. ओर विकेटने मारा करतोय. सामना करेल प्रणित. हो पुन्हा चेंडू खाली राहिलाय आणि एस्टाच्या मधोमध पकडलाय LBWच्या स्वरूपात. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागत असताना वाहुली संघाला. यापूर्वी पहिल्या तर प्रज्वल आणि शुभमनं एका धावेचं योगदान दिलं होतं, परंतु प्रणितनं एकही धावेचं योगदान दिलं नाहीये. नवी फलंदाज सँडी पाटील. प्रज्वल सँडी या दोघे ट्विन्स आहेत आणि सातत्याने पाहिलं तर त्यांचे पिता असतील सुनील पाटील सातत्याने जय हनुमान वावळी संघाला नेहमीच प्रोत्साहन करत असतात. अनेक वर्षापासून. परंतु आज हवी तशी कामगिरी या संघाची मात्र होत नाहीये. याचं कारण गोलंदाज बहारदार कामगिरी करतायत. कुठल्या प्रमाणे फलंदाजाला संधी निर्माण करून देत नाहीत. मोठा फटके खेळण्यासाठी स्टंप टू स्टंप लाईन मात्र सर्वच गोलंदाजाने मेंटेन केली आणि त्याच अनुषंगानं आतापर्यंत एकही बाउंड्रीज मात्र भावली संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळत. हा फटका चांगला आहे, परंतु वारिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये या फिल्डर तैनात आणि त्याच अनुषंगानं 2 धाबा घेण्याची संधी होती आणि त्या 2 धाबा सहजपणे कंप्लीट केल्या गेल्या. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही आकाशचं येणं बाकी आहे उर्फ बाबूचं. परंतु आता चेंडूची संख्या शिल्लक आहे फक्त 10 आणि धावा जोडायच्या आहेत 47. कागदावरती मोठं नाव असून चालणार नाही. तुम्हाला मैदानाच्या मध्ये मोठं कार्य करणे गरजेचं आहे. डाऊन दी बॉल चांगला स्ट्रोक चेंडू चालला आहे अगदी गॅपमध्ये. पुन्हा पाहू शकाल डीपमध्ये चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. असं वाटतं की सीमारेषा जी आहे ती असं वाटतं की आता लक्ष्मण रेषा आहे की काय वाहुलीकरांसाठी. कारण आतापर्यंत फक्त सिंगल डबलनेच धावा येत आहेत. आतापर्यंत तिन्ही विभागामध्ये एकविरा स्पोर्ट भादाडे संघाचं चांगलं कार्य पाहिलं आपण. त्यांची बॅटिंग, त्यांची गोलंदाजी, त्यांची फिल्डिंग इथे सुद्धा विकेट होण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाही. गुड टेक. चांगला झेल पकडला डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये आणि अजून एक विकेटचा पतन. फलंदाज गॉन मिस्टर सुरेश. आता परत टॉप ऑर्डर आपण जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी धाराशाही होताना पाहायला मिळाली. 4 फलंदाज तिथे मात्र स्वस्तात बाद झाले. आपण लहानपणी जे पत्त्याची घरं बनवायचो आणि एखादा पत्ता जर खालचा कोसळला तर ती सर्व घरं खाली पडायची. तशा प्रमाणे सध्या स्थिती वाहुलीकरांची आपण पाहतोया. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय आणि हे पारंपरिक एंड आहे. जेव्हा जेव्हा आपण सापेगावातून गोलंदाजी करतो तेव्हा मात्र चेंडू कधी कधी खाली राहतोय, कधी कधी उचली घेतोय आणि या एंडनं बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. आणि तेच कार्य सध्या आपण पाहतोय भूषणच्या वतीनं. आतापर्यंत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या आणि फक्त 7 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. हो रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाला कव्हर पॉईंटच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी येतोय चौकार. चला जाता जाता मात्र एक चांगली झलक फलंदाजाने दाखवली. पहिला चौकार त्याच्या इनिंग मध्ये आला, परंतु त्यासाठी तब्बल 18 वाट पाहावी लागली आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहू शकाल 10 फलक्यावरती 11
आणि त्या विजयासाठी अजूनही 42 धाबांची गरज 6 चेंडूमध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये षटकार जरी आला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आता या ठिकाणी वाहुली संघ आता मात्र मजल मारू शकणार नाहीये, त्या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कारण एका षटकामध्ये 60 पेक्षा अधिक धाबा सुद्धा झालेल्या आहेत आणि इथे मात्र 42 ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज सज्ज होतोय दीपेश. चला 42 तुम्हाला थांबवायचे आहेत, जास्त वेळ आता घेऊ नका. फोर्थ विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू आपटी दिली, फटका हवेत केलाय, उंची जास्त आहे पटकेला, लॉंग ऑन द फिल्डर, डाऊन दी बॉल, कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. गुड टेक बाय भूषण आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर सँडी. एकही बॅटरनं डबल डिजिट मध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण पाहिलं तर ब्रेक मध्ये विकेट्स इथे गमावले गेले. तब्बल 5 विकेट्स इथे गमावले आणि आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे असं म्हणावं लागेल, कारण विजयापासून फक्त 5 पावलं दूर आहे टीम एकविरा स्पोर्ट भादाणे. फुलटॉस आहे, त्याच्यावरती सुद्धा पाहिलं तर वाफर कनेक्शन नाही, पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. झेल पकडला होता परंतु बीमर नो बॉल असल्या कारणानं फलंदाज मात्र बचावला गेला. परंतु 1+1 एकूण 2 धाबा इथे पाहायला मिळतील. जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र या ठिकाणी जय हनुमान बावली सगळ्या वतीने कमी केला जातोय. परंतु पुढील चेंडू फिरिट आहे की त्याच्यावरती मोठा हिट येईल का प्रेक्षकांच्या भेटीसाठी, परंतु नाहीये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या दिशेनं. अजून एक डॉट चेंडू. आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या फेरीतील हा 4था सामना सध्या आपण पाहतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये किंग्स स्पोर्ट खानवली संघाने विजयश्री प्राप्त केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये एसके स्पोर्ट सापे संघाने विजय संपादित केला. तिसऱ्या सामन्यामध्ये जय गणेश वापाली बस संघाने विजय प्राप्त केली आणि या सामन्यामध्ये लगभग एकविरा स्पोर्ट भादाडे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फुलटॉस आहे. ओहो, रॉकी सरांना मात्र सलामी, क्या बात आहे. फटका चांगला होता परंतु हरकत नाहीये. सध्या तरी पंचांसाठी आता मात्र हेल्मेटचा या ठिकाणी पंचांचा मात्र वापर करावा लागेल, कारण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा एक अशाप्रमाणे फटका आपण पाहिला होता आणि लगभग पंच मात्र तिथे बचावले गेले. रोहित शर्माने तो स्ट्रोक केला होता, डाऊन दी बॉल. परंतु या ठिकाणी विकेटचा पतन आणि पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आणि आता मात्र आलाय आकाश उर्फ बाबू. बाबूनं जरूर नवीन जीवनामध्ये पाऊल टाकला आणि आता मात्र त्याचे पावलं एसके क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक या सामन्यातील आणि खूप मोठा विजय या ठिकाणी